2002 नंतर बोलगार्ड 1 ही टेक्नॉलॉजी जेव्हा बाजारात आली तर त्या टेक्नॉलॉजीच्या कापसाची बियाण्याची लागवड आम्ही आमच्या शेतामध्ये करायला लागलो। तेव्हापासून या दोन्ही हिरव्या बोंडाळीचा प्रादुर्भाव बंद झाला। त्यामुळे कापसाची शेती आम्हाला परवडणारी शेती तेव्हापासून ठरायला लागली। नंतर पुढच्या काळामध्ये बोलगार्ड 2 आलं। त्यावेळेपासून दोन्ही अळ्यांचा म्हणजे हिरव्या आणि लाल तपकिरी बोंडाळीचा देखील बंदोबस्त या टेक्नॉलॉजीमुळे झाला। बोलगार्ड 1 टेक्नॉलॉजी जेव्हा बाजारात आली ती जेव्हा आम्ही आमच्या शेतावरती ते बियाणं जेव्हा लावायला लागलो तेव्हापासून सरासरी 12 ते 15 क्विंटल कापसाचं उत्पादन आमच्या शेतकऱ्याच्या घरामध्ये यायला लागलं। बोलगार्ड 2 टेक्नॉलॉजी आल्यानंतर 15 ते 18 क्विंटलपर्यंत उत्पादन यायला लागलं। जो शेतकरी चाणाक्ष असेल, जो नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करेल त्याला एकरी 25 क्विंटलपर्यंत देखील कापसाचं उत्पादन हे येत आहे। पीटी टेक्नॉलॉजी या वांग्यामध्ये, त्यानंतर तुरीमध्ये, भातामध्ये, इतरही पिकामध्ये येणं गरजेचं आहे आणि काळाची गरज आहे असं मला इथे सांगावंसं वाटतं।